दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील पंचवटी परिसरात आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तेजस इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस या नव्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला। पंचवटीतील दुर्गा नगर परिसरात तेजस इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस या कार्यालयाची सुरुवात करण्यात आली। श्री तेजस सागर ज्ञानेश्वर औटे यांनी 2015 पासून इन्शुरन्स क्षेत्रात काम करत प्रामाणिक सेवा व विश्वासाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। याच विश्वासाच्या बळावर त्यांनी आता सिंगल विंडो सर्व्हिस संकल्पनेतून विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहे। या कार्यालयात जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घर व दुकान विमा, अपघात विमा तसेच पॅन कार्ड सेवा, झेरॉक्स आणि कलर प्रिंट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे। तेजस औटे यांच्या यशामागे त्यांची मातोश्री सौ कांता औटे यांचे आशीर्वाद तसेच LIC नाशिकचे सुहास काळे आणि विकास अधिकारी अभिषेक काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे। यावेळी आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा व मनोगत व्यक्त करताना अनुभव कथन केला। त्यावेळी तेजस व मातोश्रीला अश्रू अनावर झाले। तेजस माझा म्हणजे पहिल्यापासूनच फार कष्टाळू लहानपणापासून आणि माझी परिस्थिती अशी होती की त्याला पुढे शिकवायचं म्हटलं तर काय बोलायचं शब्दच नाही, पण त्याने माझं स्वप्न साकार केलं। त्याला खूप खूप आशीर्वाद, याच्या पुढे पण खूप खूप पुढे जावतो। म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की एखाद्या ठिकाणी समजा काही एखादा मित्र सिरियस आहे तर त्याचे बाकीचे मित्र त्याच्या आपसामध्ये चर्चा करतात बाहेर का याची पॉलिसी आहे का वो। तर मग बरेच वेळा असं होतं की बरेच काही दुर्दैवी घटना घडली की त्या कुटुंबामध्ये पॉलिसी नसते, परंतु लोकांना क्लेम पाहिजे असतो, परंतु पॉलिसी करायचा लोक कंटाळा करतात आणि ते अवघड काम आहे की त्या कुटुंबामध्ये जाऊन अपमान सहन करून त्या लोकांना समजून सांगणे की तुम्ही त्या इन्शुरन्स तेवढं त्या लेवलचा घ्या बा। आणि ते कठीण ते काम तेजस औटे करतोय आणि ते सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करतोय आणि ही पायरी गाठण्यासाठी केवळ आणि केवळ तुमचे आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहे। ते जर आशीर्वाद नसते तर आज हे ऑफिसचं उद्घाटन झालं नसतं, हा क्लायंट बेस नसता आणि ही लेवल गाठली नसती। तर मी आमच्या सर्व LICचे कर्मचारी, अधिकारी आणि आमचे सर्व मित्रपरिवार यांच्यातर्फे मी त्यांना आणि माझ्या कुटुंबियांतर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमानिमित्त। धन्यवाद। असा आपला विषय आहे, असं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी मला मदत लागणार आहे, तर आपण 10 फोन करण्यापेक्षा तो आपल्याला 10 फोन करतो की तुमचं काम होतंय की नाही, हॉस्पिटलने तुम्हाला मदत केली का नाही, तुमचा क्लेम पास होणार आहे का, तो कॅशलेस आहे का कॅश भरायची आहे। तर सर्व एकूण A to Z माहिती आपल्याला पूर्ण देणारा एजंट म्हणजे मी बघितलेला आहे सागर। माझीच पॉलिसी मी इग्नोर करत होतो, काढायची नाही, परंतु सागरने जे गाईड केलं, माझं माइंड फ्रेश केलं, त्यावेळेस ती मी पॉलिसी काढली आणि त्यांनी सांगितलेले शब्द खरे ठरले। मी पॉलिसी काढली नाही तर माझा 25 ते 30 हजार रुपये मला हॉस्पिटलला भरायला लागले, परंतु जेव्हापासून मी पॉलिसी काढली आहे सागरमुळे मला आजपर्यंत हॉस्पिटलला पैसे लागलेले नाही। म्हणजे हा एक योगायोग असतो। मी पॉलिसी काढली नाही तर मला पैसे भरावे लागले, पण जेव्हापासून पॉलिसी काढली तेव्हापासून फक्त पॉलिसीचे हप्तेच भरतोय। हॉस्पिटलने अजूनपर्यंत देवाने मला दाखवलेलं नाहीये आणि हा एक योगायोग असतो की एक माणसाला जेव्हा जुळतो तर त्याचे ग्रह तारेही जुळत असतात। मल्टी सर्व्हिसेस या आज ओपनिंग संदर्भात सर्व जे आपले
सोयरे नातेवाईक आलेले आहे आणि या सर्व समाजासाठी आपल्या सर्वांचं आभार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तेजस हा खूप चिकाटीचा माणूस आहे. आम्ही बरोबरच काम करतो आहोत. 2015 पासून तेजस आणि आम्ही सर्व एकत्र काम करतो आणि एक एक गोष्ट त्याची जी वयाच्या 18 वर्षाच्या अगोदरपासून या क्षेत्रामध्ये इन्शुरन्स क्षेत्रामध्ये त्यांनी ही भाग घेतला आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही काही आता थोडे शब्द तर नाहीच आहेत माझ्याकडे पण बोलण्यासाठी, कारण तो माझ्याबरोबरच आता आम्ही दिवस रात्र एकत्रच काम करतो आहोत. एजन्सी जेव्हा घेतली तेव्हा काळे सरांकडं आणि त्याच्यानंतर 2015 नंतर आम्ही एकत्र काम करत असताना आम्हाला एकेका गोष्टींना कसं पुढे जायचं आहे, कोणतं डेव्हलपमेंट करायचे, कोणत्या ट्रेनिंगला जायचे, हे एक विचाराने आता इथे जवळजवळ बरेचसे आपले एजंट आम्ही करतायत. यांना मार्गदर्शन करणे किंवा आम्हाला काही जर कमी वाटलं तर आम्ही पण त्यांच्याकडून सल्ले घेत असतो. यावेळी बोलताना तेजस औटे यांनी सांगितले की ग्राहकांना प्रामाणिक आणि विश्वासार्ह सेवा देणे हेच आमचे ध्येय आहे. सिंगल विंडो सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे. इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेसच्या आजच्या नूतन कार्यालयाच्या नवीन ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक, काही मान्यवर, राष्ट्रीय, शैक्षणिक, संसदीय क्षेत्रातील सर्व अधिकारी, LICतील अधिकारी, आमचे न्यू इंडियाचे बँक मॅनेजर, आमचे गुरुवर्य सुहास काळे सर, थोरे सर, आमचा लाडका अभिषेक, आमचे सर्व LICची टीम आणि बाकी सर्व माझ्यावर आशीर्वाद रूपी प्रेम करणारे, मला नेहमी सपोर्ट करणारे, मार्च एंड असो, डिसेंबर एंड असो, वर्षाची नवीन सुरुवात असो, प्रत्येक गोष्टी माझे जे क्लायंट असतील, नातेवाईक असतील, भाऊबंद असतील, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे तो आज मी सत्यात उतरवला आहे. 11 वर्षापूर्वी जी सुरुवात केली होती की तेव्हा प्रश्न पडला होता कुठे जायचं, अपमान कुठं पचवायचा. जेव्हा काम करत सुरुवात केली, सुरुवातीला लोकांनी दारातून हाकलून दिलं, आम्हाला पॉलिसी करायची नाही. तर सुरुवातीला वाटायचं की हा बिग भानू धंदा काय करायचा, लोकांच्या दाढीला हात का लावायचा. सरांना माझी नोकरी बरी आहे, नोकरीतून मला जे उत्पन्न मिळतंय त्याच्यात माझं घर चालणार आहे. तुम्ही 8,000 पगार देणार असाल तर मी येतो, नाही तर एजन्सी सोडतो आणि तुमचं काम पण सोडतो. 2 महिने घरी असताना सर परत घरी आले आणि परत म्हणे जॉईन कर, काही मदत लागली तर मी हाय बॅकअपला. तर सुरुवातीला पहिली पॉलिसी मी फेसबुकच्या मित्राला विकली. मग तिथून सुरुवात झाली तर हळूहळू परत मी 6 महिन्यांनी निगेटिव्ह झालो, म्हणलं मला हे कामच करायचं नाही. त्याच्यानंतर परत सरांनी समजवलं, परत 2 महिने मी पगार देईल, तू टेन्शन घेऊ नको, पण काम कर. त्याच्यानंतर मागं वळून नाही पाहिलं, त्या मार्चमध्ये मी 137 पॉलिसी केल्या. पहिल्याच वर्षी शतकवीर होतो. आणि प्रत्येक कुटुंबाला संरक्षण देणं खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे लोकांच्या खिशातून पैसे काढणं हा सोपा धंदा नाही. आणि इन्शुरन्स एजंट म्हणून म्हणा, न्यू इंडियाचं मेडिक्लेमचं काम करत असताना लोकांनी ठेवलेला विश्वास तो मी कसा सार्थकी लावू शकतो किंवा त्यांच्या शब्दाला कसा मान देऊ शकतो, तर मी या 11 वर्षाच्या सर्व्हिसमधून शिकलो. आणि आज सर्वांच्या सेवेत, म्हणजे सर्व नाशिककरांच्या सेवेत सांगतो की कोणतंही इन्शुरन्सचं काम असो, LIC असो, न्यू इंडिया असो, तर त्यांचं सर्वांचं सोल्युशन या ठिकाणी होणार आहे. सिंगल विंडो म्हणू आपण, की कोणतं वर्क असेल तर एका टेबलवरच होईल. LICचं काम असो, सर्व काम असो, कोणतं काम असो, तर सिंगल विंडोमध्ये प्रयत्न करणार आहे मी देण्याचं, की कस्टमर आल्यानंतर किंवा माझा क्लायंट किंवा माझा हितचिंतक आल्यानंतर त्याला कुठं दुसरीकडे जायची गरज पडली नाही पाहिजे. सर्व कामं काही एकाच ठिकाणी होतील आणि विश्वासाने होतील, आदराने होतील आणि प्रामाणिकपणे होतील. हे प्रामाणिकपणेचं फळ आणि कर्माचं फळ आहे. पैसा कमवणे उद्दिष्ट नाही, पण लोकांची सेवा करायचं हे माझं उद्दिष्ट आहे. आपण सगळ्यात वेळ काढून आले. आज लग्नाची तारीख आहे, काही ठिकाणी ओपनिंग आहे आणि घरी आश्रित होते आहे, पाहुणे आलेले, तरी वेळात वेळ काढून भरपूर पाहुणे 5 वाजेपासून येत आहे आणि तुम्ही एवढे वेळ काढून माझ्यासाठी 2 शब्द बोलले, त्याच्यानंतर एवढ्यात वेळ काढून बसले, तर सर्वांची मी मनापासून आभार मानतो. या शुभारंभ प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख अज्ज बोरस्ते, नगरसेविका प्रियांका माने, वैशाली दळवी, ऐश्वर्या लाडजेजुरकर, माजी नगरसेवक सुरेश खेताडे तसेच इतर मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान युवा उद्योजक तेजस औटे यांनी उभारलेला हा उपक्रम नाशिकमधील तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी सोयीचा ठरणार आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.